सेटिंग आहे। पाहिजे जे आमच्यावर झाला ते पूर्ण आम्हाला पूर्ण त्याचा अधिकार पाहिजे। शुभम पीछे होना ऐसा आना तो आगे चल आगे चल आगे चल राजा पुलिस स्टेशन में हमारे को आने दीजिए। गेट बंद कर गेट आडवा गेट बंद करा। रिपोर्ट क्यों नहीं लिया आपने? मी तुम्हाला सांगितलं काय घेतो काय बात तुमच्यासोबत चला ना। अरे वो वासी नहीं सुने यार। अरे बाबा तुमची एफआयआर कुठे घेतली ना आम्ही? अरे एफआयआर घेऊन काय करणार साहेब? त्यांनी का नाही घेतली मग? त्यांनी का नाही घेतली मग? त्यांनी का नाही घेतली? अधिकारी होते ना तिथं पाठी काही लोक आले होते त्यांचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी आम्ही आता फ्रेझर पोलीस स्टेशनला त्यांना आणलेलं आहे। त्यांचं म्हणणं ऐकू आम्ही त्यांचे काय म्हणणं आहे त्या पद्धतीने पुढची कारवाई करू आम्ही त्यामध्ये। सर सगळे हे नागरिक राजापेठ पोलीस ठाण्यात दाखल झाले होते मात्र तिथे ठाणेदारांनी त्यांची तक्रार दाखल करून घेतली असं त्यांचा आरोप आहे। काय कारण नेमकं पोलिसांवर दबाव आहे का कोणाचा? सध्या ते आता पोलीस स्टेशन फ्रेझरपुराला आलेले आहेत। त्यांचं संपूर्ण म्हणणं मी ऐकलेलं आहे। त्यांचा आता अर्ज घेऊन आम्ही पुढची कारवाई करू आम्ही त्यामध्ये। सर यांची तक्रार काय नेमकी? त्यांचं म्हणणं आहे की प्रयागराजला जी पूर झालेली आहे त्या पूरमध्ये त्यांची फसवणूक झालेली आहे अशी प्राथमिक त्यांची तक्रार दिसून येत आहे। आता डिटेल तक्रार घेण्याचं सुरू आहे। आणि एकंदरीत सर राजापेठने पहिल्यांदा तर यांचं ऐकलं असतं त्याची परिस्थिती राजापेठला काय झालं तर त्याची आपण चौकशी करू आणि इथं आता सध्या आलेले आहे त्यांचं म्हणणं ऐकून घेऊन आपण पुढील कारवाई करू। राज्यमंत्री शहरात आहे अशा परिस्थिती वाढवणे आणि ते सांगितलं मी राजापेठ पोलीस स्टेशनला काय झालं याची चौकशी करू आपण त्यामध्ये आणि त्याची तक्रार घेणं सुरू आहे। 5 दिवस जेवण नाही मिळालं त्यांची फसवणूक तक्रार नाही घेतात वेगळा तुम्हाला मी तेच सांगितलेलं आहे। प्रयागराजच्या टूर संदर्भात त्यांचं काय म्हणणं आहे ते आता लिखित स्वरूपात ते देत आहेत आपल्याला। लिखित स्वरूपात आल्यानंतर आपण त्याची कारवाई करू। सुरेश मिश्रा यांचं नाव घेत आहे सर। सुरेश मिश्रा त्यांची डिटेल्स तक्रार घेणं सध्या सुरू आहे। त्या तक्रारीत ज्यांची नावं असतील त्यामध्ये चौकशी करून कारवाई करू आपण। ठीक आहे। कुठल्या प्रकारची कारवाई होऊ शकते यामध्ये? त्यांचा अर्ज आपल्याला टाईप करणं सुरू आहे